आणि 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाला 15 दिवस अगोदर शिवाजी महाराजांनी सगळे झीवाले, IBN वाले, स्टारवाले, ABP माझावाले सगळे बोलवले की हे लाईव्ह प्रक्षेपण करा. आपल्याकडं लिखाणाची परंपरा नव्हती, आपल्याकडं लिखाण वगैरे एवढं काही इंटरेस्ट लोकांना नव्हता. मग हे नोंद कोण करेल? शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आमंत्रण दिलं, फ्रेंचांना दिलं, डचांना दिलं, आफ्रिकेतील लोकांना दिलं. त्यातल्या त्यात इंग्रज लोक खूप चतुर. कुठेही गेले की कागद पेन घेऊन जाणार, नकाशा काढणार, चित्र काढणार, ते सगळं शिकून घ्यायचा प्रयत्न करणार. 2 इंग्रजांचे वकील 15 दिवस अगोदर शिवाजी महाराजांनी रायगडावरती बोलवले. बाकीच्यांनाही तसं आमंत्रण दिलं. तर आपण असं तर काय केलं असतं, खर्च विचार केला असता. 6 जूनला राज्याभिषेक आहे ना, 5 जूनला रात्री तुम्ही मुक्कामाला या, 6 जूनला राज्याभिषेक करा, सकाळचं जेवा, दुपारी कलटी आणा. आपण एवढे कंजूस पाहुणचाराच्या बाबतीत. शिवाजी महाराजांनी काय केलंय, 15 दिवस अगोदरच बोलवले. टॉमस निकोलस आणि हेनरी ऑक्झिंडन हे 2 वकील इंग्रजांचे रायगडावरती दाखल झालेत. त्यातला एक वकील 3 जूनला काय अर्जंट काम आलं म्हणून रायगडावरून उतरून परत तो मुंबईच्या गव्हर्नरकडे गेला, काय काम होतं. पण एक हेनरी ऑक्झिंटन जो आपल्याला राज्याभिषेकाच्या फ्रेममध्ये दिसतो ना, एक ब्रिटिश अधिकारी असा मुजरा करताना, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिंटन. त्यांनी शिवाजी महाराजांना नजराना दिला. त्याची किंमत आहे 1620 कोटी रुपये. हॅलो, शिवाजी महाराजांची किंमत काय समजून घ्या, व्हॅल्युएशन काय. नजराना आपण काय देतो, 50 रुपयाची सुरतची साडी लग्नात, 30 रुपयाचा टॉवेल, 10 रुपयाची टोपी जी कुणीच घालत नाही, फक्त टोपी घालण्यासाठी टोपी आहे ती टोपी. आहेरात आपण देतो ना लग्नात, त्याशी देऊच नका ना. आम्हाला जाहिरी तर दाखवायची, पण ते कपडे. आणि आपणही, आपल्याला माहिती आहे खराब असतोय, घेणाऱ्याला माहिती आहे खराब असतोय, तोही घेतो तो दुसऱ्याला देतो. असं करत त्या टोप्या फिरवायचं काम चालू आहे, ते टॉवेल फिरवायचे काम चालू आहेत. सुरतची साडी 100 रुपये किलो. हा, मी सुरते साहेब 2दा गेलो. एकदा दुकानाचं उद्घाटन करायला गेलो, एकदा का फॅक्टरीचं उद्घाटन करायला गेलो. कुठल्या? कपड्याच्या. आपल्या तुमच्या जवळ नंदुरबार आहे, त्या नंदुरबारवरनं 65 रुपये खिशात घेऊन एक रवी राजपूत म्हणून पोरगा गेला सुरतला. आज साहेब त्याची तिथं 10 शोरूम्स आहेत आणि कपड्याची जवळपास 100 कोटीची फॅक्टरी आहे. याला म्हणतात उद्योजकता. शिवचरित्र समजल्यावर हा परिणाम होतो. त्याच्या दुकानाचं पण उद्घाटन मी केलंय आणि फॅक्टरीचं पण मी उद्घाटन केलंय. ही शिवचरित्राची ही प्रेरणा घ्या. नाही तर उगाच चाललंय मुंबईला 10,000 रुपयात आपला आयुष्यभर राबतोय. जिंदाबाद. मुंबई पारोळा, मुंबई पारोळा. स्वप्न काहीतरी मोठी ठेवा ना. तो हेनरी ऑक्झिंटन आलेला आहे राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला. इंग्रज माणूस गप बसतो का कुठे गेल्यावर? अरे इंग्लिश येतं ते तरी गप कुठं बसतो? इंग्लिश येणारा सुद्धा कुठं गप बसतो? इंग्रज कशाला गप बसेल? आपल्याला थोडंफार इंग्लिश आलं तर आपण सगळीकडं हवा करतो त्याची. काय फोनवरती हॅलो, मराठी शब्द नाही हा इंग्लिश शब्द आहे. हॅलो, थँक्यू. एकाला इंग्लिश येत नव्हतं पण तो इंग्लिश बोलायला गेला. बसमध्ये एक हायफाय बाय बसली होती, तिचं पाकिट हरवलं. तिनं इंग्लिशमध्ये विचारलं, आय हॅव लॉस्ट माय पॉकेट, हॅव यू गॉट इट? हो म्हणला येस. नवीनच इंग्लिश शिकत होतं, तर आता कोणी काय भेटलं काय म्हणायला पाहिजे? येस येस. तर तुला पाकिट घावलं का माझं? तर म्हणला येस. ती म्हणली गिव्ह बॅक, परत दे, गिव्ह इट बॅक टू मी. तो म्हणला नो नो. पहिले येस म्हणायची गरज होती का? ह्याला पाकिट सापडलं होतं का? ती म्हणली दे परत. तो म्हणला नो. तिने दिली मुस्कळत ठेवून. तो म्हणला थँक्यू थँक्यू थँक्यू. हे असले अर्धवट इंग्रज आमच्याकडे आहेत. इंग्लिश काही येत नाही पण इंग्लिश बोलल्याशिवाय काय राहत नाही. सुरुवात आमची शाळेपासूनच आहे ना. जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल. पुढं काय? पडलं खाली मिळलं ना काय? आमच्याकडे डोंगर नाहीत का? आपल्या वेळी कशी कविता होती? येग येग सरी माझे मरके भरी, मग पाऊस यायचा. आता शाळेतच शिकवतात रेन 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 गो हवे, रेन रेन गो हवे. पाऊस दुष्काळ पडला ना महाराष्ट्रात, बंद करा शाळा, मग महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल. आपण जे बोलतो निसर्गाला ते निसर्ग परत देतो, हे लक्षात ठेवा. लहानपणी मुलं हे बोलतायत रेन रेन गो हवे, पाऊस जाणार ना, त्याच्या पावसा पावसा ये. हा, भले खोटा का होण्या तुला पैसा देतो नोटबंदीतला, म्हणतो ये. फिनलंडचं शिक्षण बघा, स्वित्झर्लंडचं शिक्षण बघा, तुम्ही स्कॉटलंडचं शिक्षण बघा. अरे कुठे गेले? छोटे छोटे देश आहेत. म्हणजे आपला एक जळगाव जिल्हा बसेल ना, एवढे छोटे देश आपल्यापेक्षा खूप पुढे येतं. आणि आपली एवढी लोकसंख्या 12 कोटी, बिनकामाची 135, अगदी कचरा, काय उपयोगाचं नाही, नुसता धोरा. अहो मला सांगा, फ्रेंच केवढूसा देश आहे, जगातले सगळ्यात जास्त नोबेल प्राईज, जगातले सगळ्यात जास्त बक्षिसे घेऊन जातो फ्रेंच माणूस. का?
जेवढी लोकसंख्या कमी तेवढे लोक पॉवरफुल. आपल्याकडे काय नुसतं अख्खा गाव मामाचा, एक नाही कामाचा, नुसतीच लोकसंख्या. आमच्याकडे नुसते तुफान ट्रेनचे ट्रेन भरून लोक, एक कामाचं नाही, क्रेनने उचलून न्यावे असे येते सगळे. काय ना खरीची ना भरीची, नुसतीच लोकसंख्या, चिक्कार गर्दी, काय प्रोडक्शन नाही, काय आउटपुट नाही, काय नाही, नुसती का जगत्यात? मरण येत नाही म्हणून जगत्यात. आयुष्याचं ध्येय काय नाही काय नाही काय नाही. हा हेनरी ऑक्सिडन म्हणजे एवढा प्रसंग सांगून थांबूया, कारण 10 झाला. आपण कायद्याच्या चौकटीत बोललं पाहिजे. 9:40 झालेले आहेत आणि हल्ली कोणी मोबाईलमध्ये शूट करतं. मग बघा हे 10च्या नंतर बोलत होते, आता ह्यांच्यावर कारवाई करा. तर पोलीस काही करत नाहीत कारवाई. त्यांना माहिती की हे शिवभक्त आहेत, आपणही शिवभक्त आहे. पोलीस सहकार्य करतात बरं का. ते पण माणसं आहेत, त्यांच्यामध्ये पण माणुसकी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त आपण काय आग लावायची भाषणं करायची नाही एवढी तर काळजी घेतली पाहिजे. त्यांना कशाला विचारांना अडचण जाण्याचं. तर तो हेनरी ऑक्सिडन वर आला, 14 दिवस अगोदर चालता. त्यांनी संध्याकाळी शिवाजी महाराजांचा वेळ मागायचा प्रयत्न केला. मंत्र्यांनी विचारलं, व्हॉट इज युअर पर्पज? तो म्हणला, आय हॅव सम डाऊट, आय हॅव सम प्रॉब्लेम, आय वॉन्ट टू डिस्कस विथ शिवाजी राजा. मंत्र्यांनी विचारलं, काय प्रॉब्लेम आहे तुझा, तुला काय अडचण आहे? तो म्हणला, मी ज्या वाटेने वर आलो की नाही, ती वाट एवढी बारीक आहे की तिथून माणूस येऊ शकतो, घोडं येऊ शकतं, पण हत्ती येऊ शकत नाही. आणि मी जर गडावर बघितलं आल्यावर मला 4 हत्ती दिसले मोठे. हे हत्ती आणले कुठून? काय विचारतो तो हेनरी ऑक्सिडन, की जिथून मी आलो, पायीच आला ना तो किंवा पालखीने आला, तर ज्या वाटेनं फक्त माणूसच चालू शकतो किंवा घोडच चालू शकतं, त्या वाटेनं हे मी गडावरचे 2 हत्ती बघतोय नगारखान्यात, ते हत्ती आले कसे, हा मला प्रश्न आहे. बाकीचे जे आले ते राज्याभिषेकाला, त्यांना ह्याचं पडलं होतं मेनू काय असणार आहे. काय पडलेलं असतंय? आपण लग्नाला जातो, बघतो का नवरा कोण आहे, नवरी कोण आहे, शिक्षण काय आहे, पत्रिका तरी वाचतो का? आपलं लक्ष फक्त किचनकडे असतं. काय काय असेल बरं? गुलाबजाम असेल, बासुंदी असेल, राजा राणी असेल, पुरी भाजी असेल, अमुक असेल, तमुक असेल. मिली आपली लोक काय, इकडून खालीच खर्च आहे, वर काहीच नाही आमचा. वर सगळं एम्प्टी बॉक्स, हा इडिट बॉक्स. टीव्हीच्या समोर बसून बसून आमचे लोक बर्बाद झाली. लक्षात ठेवा, जी लोक टीव्ही समोर बसतात ती कधीच टीव्हीत दिसत नसतात, आणि जी कधीच टीव्ही समोर बसत नाहीत तीच मात्र टीव्हीत दिसतात. तुम्ही ठरवा, टीव्ही समोर का टीव्हीच्या आत. खरे की नाही बापू? खरं की नाही? टीव्ही घरात असणं हे आपल्या उद्ध्वस्तेचं बॉम्ब लावल्यासारखं आहे. आणि ते मालिका चालतात बरं का. मालिका म्हणजे सगळ्यात मेंदू करप्ट करणारी वस्तू. सिरियल किलर दररोज तेच असते. आणि कसल्या मालिका माहिती आहे का? सासू सुनेच्या विरुद्ध कट करती, सून सासूच्या विरुद्ध कट करती, सासू सुन मिळून नंदेच्या विरुद्ध कट करतात, नणंद आणि सासू मिळून सुनेच्या विरुद्ध कट करतात. असल्या मालिका बघितल्यानंतर तुमची घरं फुटतील का सुधारतील? हॅलो, काय मालिका? तुझ्यात जीव रंगला. नवरा उपाशी आहे, बायको काय बघतीया? तुझ्यात जीव रंगला. माझ्या नवऱ्याची बायको. काय नाव आहे टीव्हीला, मालिकेला? बघा 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 बघा. याच्या पुढे जाऊन आणखी एक मालिका चालायची, रात्रीच खेळ चाले. आता हे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज आहे का? ह्याच्यात प्रत्येक जण तज्ञ आहे. अलग लक्षात. आमदार साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी एकदम हलकं बोलकं सांगत असतोय. अशा मालिका जर आमचे लोक बघत असतील तर उद्धाराच्या काय अपेक्षा आहेत सांगा बरं? म्हणजे इंग्रज माणसातला आणि भारतीय माणसातला फरक मी सांगतो की इंग्रज माणूस विचार करतो की हत्ती वर कसे आले, आणि आपले बाकीचे नातेवाईक जे आलते राज्याभिषेकाला पाहुणे, ते काय विचार करतात? अरे पंच पक्वान असतील, हे बनवलं असेल महाराजांनी, ते बनवलं असेल. महाराजांचं बजेट लय मोठं होतं बरं का राज्याभिषेकाचं. हा, किती बजेट होतं माहिती आहे तुम्हाला? मोबाईल आहे तुमच्याकडे? मोबाईल करणार का हिशोब? मी आत्ता सांगतो, ऑडिटर म्हणून, CA म्हणून. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक खर्च, हॅलो, 3,82,00,000 होन. किती? 3,82,00,000 होन. एक होन म्हणजे, हॅलो, एक होन म्हणजे किती? 40,000 रुपये सोन्याचा भाव असेल तर गुणिले 8 तोळे.
1 तोळ्यात त्यावेळी 2 म्हणजे 1 रुपयात 2 तोळे सोनं यायचं. 50 पैसे तोळा. हॅलो, 4 रुपये म्हणजे 1 होन, म्हणजे 1 रुपयामध्ये 2 तोळं सोनं येतं. 1 होनमध्ये 8 तोळं सोनं येतं. 1 होनची किंमत 8 चौक 32, 3,20,000 रुपये गुणिले 3 कोटी तुमचे काय 82 लक्ष होऊन असतील ते. या हिशोबावरती एक अख्खं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इकॉनॉमिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू पुस्तक लिहिलंय 84 पानाचं. एवढा खर्च शिवाजी महाराजांनी केलाय. मग आपण विचार काय करणार, अरे एवढा मोठा शामियाना, एवढं मोठं बजेट म्हटलं, बाबा 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 काय आयटम असतील. हा, आम्हाला जाईल तिकडे ह्याच्यात लय पडले असतं. इसका मत सोचो, इसका सोचो. कामाचं हे आहे, कामाचं हे नाही. जे जिभेला चवेचं असेल ते तुम्हाला पोषक असेल असं सांगता येत नाही, पण इथं पोषक असेल ना तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहे. तर हा इंग्रज माणूस विचारतो महाराजांच्या मंत्र्याला की हे मी हत्तीवर 2 धिप्पाडचे धिप्पाड बघितले, ते वर कसे काय आले. तर शिवाजी महाराजांचा तो मंत्री हुशार होता. माणसाचा मंत्री हुशार पाहिजे बरं का. तो म्हणाला तुमचा प्रश्न जेन्युइन आहे, पण त्याचं उत्तर मला देता येणार नाही, कारण ते आमचं ट्रेड सिक्रेट आहे आणि ते फक्त आमचे महाराज डिस्क्लोज करू शकतात. तर तो म्हणला काही करा, पण मला महाराजांच्या बाजूला जेवायला बसवा. मला हा प्रश्न शिवाजी महाराजांना कुठल्या परिस्थितीत विचारायचा आहे. तर महाराजांचा मंत्री म्हणला एक काम कर, 6 जूनपर्यंत तू वाट बघ. महाराजांचा राज्याभिषेक झाला की दुसऱ्या दिवशी सगळ्या परराष्ट्रातल्या वकिलांसाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. एम्बेसीचा कार्यक्रम त्याला म्हणतो, राज्य वाणिज्य दूत किंवा ते म्हणतात ना अँबॅसिडर, त्यांचा कार्यक्रम ठेवलाय. तुला बाजूच्या पाठावर बसायची व्यवस्था मी करतो आणि तुझं तू बघून घे, पण याचं उत्तर मला काही देता येणार नाही, ते परवानगी नाही. हे जेवायला बसले. जेवणाकडे लक्ष द्यायचं. 13 दिवसापासून ह्याच्या डोक्यात एकच किडा, जिथून माणूस वर येतोय तिथून हत्ती कसा वर येईल. एवढ्या छोट्याशा वाटीनं हत्ती कसा वर येऊ शकतो. त्याला 13 दिवस तहानाने भुकणा अख्खा रायगड फिरून फिरून भेटेल. त्याला एकच प्रश्न, काय वो हत्ती कशाला आहे, हत्ती कसा आणला. हाऊ एलिफंट केम ऑन रायगड. ती जी वाट आहे की नाही, दॅट इज व्हेरी नॅरो, रोड इज व्हेरी नॅरो. हे कसं काय शक्य आहे. त्याला झोप लागली ना साहेब. आपण गेलो तर आपल्याला टेन्शन आहे कायचं. ते शिवाजी महाराजांचा हत्ती आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्यांच्या ना लकला. आपल्याला काय 2 घास खायचे आणि कलटी हाणायचे, काय घेते आपल्याला तवा. कोणाचा मुलगा आणि कोणाची मुलगी, आपल्याला काय घेते तवा. वाजले 5 अक्षता पडले की आपलं जेवायचं तरार, आपलं गाडीत बसेल तनाट सुद्धा संपला विषय. त्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं की महाराज मला एक प्रश्न आहे, तुम्ही मला उत्तर देताल का. महाराज म्हणजे सांग. तू इंग्रजी म्हणल्यावर तुला प्रश्न असणारच डेफिनेटली. तुम्ही काही गप बसणारे किडे नाहीये, तुमच्या डोक्यात वळवळतच काय ना काय. बोल तुझं काय म्हणणं आहे. तो म्हणला की मला प्रश्न असा पडलाय की ज्या वाटेनं फक्त माणूस येऊ शकतो, घोडच येऊ शकतं, एवढी चिंचोळी वाटे, त्या वाटेनं हत्ती कसा आणला. शिवाजी महाराज म्हणले इट्स व्हेरी सिम्पल टू आन्सर यू, बाय वॉकिंग ओनली. चालत आणला. तो म्हणला हाच तर प्रश्न आहे ना, चालत कसा आणला. तुम्ही काय उत्तर देताय राव. हत्ती काय उचलून आणणार का तुम्ही, क्रेन आणणार का, ते काय बाळ आहे का, पिल्लू आहे का, तुम्ही उचलून पालखीत बिलकीत घाललं, तुम्ही कसं काय आणलं चालत. तर त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं की हे हत्ती 18 वर्षापूर्वी माझ्या वडिलांच्या सूचनेनुसार आम्ही कर्नाटकातून पिल्लं आणली, त्यांचं इथं चालायचं प्रॅक्टिस केलं या वाटेवर, आणि मग एक दिवशी त्या माणसाची ज्याचे सराव, त्याला माहूत म्हणतो आपण, तेव्हा माहूतला पुढे चालवलं. त्याच्या डोक्यावरती एक गवताची पेटी ठेवली, त्याच्या पायात एक घुंगरू घातलं वाजणारं. त्या हत्तीच्या पिल्लांना फक्त याचीच सवय लावली की पुढे माहूत चालेल, फक्त त्याच्या पायाकडे बघायचं आणि त्याच्या आवाजावर लक्ष द्यायचं. त्या पायात वाजणारं जो असेल की नाही पैंजण बिंजण काय, त्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं. आणि हत्तीच्या पिल्लांनी फक्त ते पाऊल मागोवा घेत घेत फक्त वर चालायचं. हत्तीची पिल्लं निरागस होती. पहिलं एका टेकडीवरती प्रॅक्टिस केलं की आपला माहूत चालेल तसं पाठीपाठी चालायचं. हे प्रॅक्टिस 6 महिने झालं की हळूच तो माहूत रायगडाची वाट चढू लागला. टप्प्याटप्प्याने तो रायगड चढला आणि जसं तो रायगड चढून वर आला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी महादरवाजाचं बांधकाम सुरू केलं. हॅलो, आपण असंच करतो की नाही. फर्निचरचे फक्त आपण उपस्कर आणतो आतमध्ये आणि मग सुतार बोलवून मग आपल्याला प्रश्न पडतो दरवाजापेक्षा मोठं कपाट कसं काय.
सोपा कसा काय, तर तो कसा काय, तो घरात आणून बनवलेला आहे. तसं पहिला हत्तीवर नेला, मग महादरवाजाची कामं सुरू झाली, मग त्या तटबंदी सुरू झाली, पॅकबंद केलं आणि मग हे सगळं झालं. तो म्हणला महाराज पण मला आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय तसं बरोबर असू शकतं की पहिले हत्तीची पिल्लं आणली, मग तट बनवले, मग दरवाजे, मग ते आतमध्ये आले. पण मधल्या काळात जर हे मेलं, कारण 1656 आणले, तर तुमचा राज्याभिषेक कसा होणार? ते म्हणले मला प्रश्न आहेच ना हा, की जर एकदा आपण दरवाजा बनवला तर आता मोठा हत्तीवर आणू शकत नाही आपण, आणि ही पिल्लं जगली पाहिजेत. म्हणून आम्ही हुशारीनं काय केलं, एकदा तटबंदी बांधल्यावर परत काम होणार नाही, हत्ती परत येऊ शकत नाही. आम्ही हत्तीचं एक नर पिल्लू आणलं आणि एक मादी पिल्लू आणलं, जेणेकरून ह्यांचा गडावरच सुखाचा संसार होईल. आणि उद्या जरी ह्यातलं एखादं गचकलं तरी तोपर्यंत हम दो हमारे दो असं होऊन जाईल. आणि त्यानुसार रायगडावरती 4 हत्ती शिवाजी महाराजांच्या वेळी उपस्थित होते. हे 18 वर्षापूर्वी ठरवलेलं नियोजन आहे. आमच्या मुलांना जर आपला राज्याभिषेक करायचा असेल, आपलं करिअर करायचं असेल, तर किमान 18, 20, 22 वर्षा अगोदर त्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय आम्हाला देता आलं पाहिजे.